दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. मंत्री ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नावावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आंबेडकरांची विठू माऊली. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो वारी सोहळ्यामध्ये. या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्मारक भवानीपेठेमध्ये या ठिकाणी आपल्याला आस्था फाउंडेशनतर्फे या ठिकाणी या वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी त्यांना दिवसभराचा जो चहा नाश्ता आहे सगळ्याचे आयोजन केलं होतं. याच अनुषंगाने आपल्याला काही वारकरी बांधव आहेत, त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे. ते काही लोक कोल्हापूरचे आहेत, वेगवेगळ्या भागातून आलेले या ठिकाणी, सांगली कोल्हापूरचे आहेत. आपल्याला त्यांचे संवाद असतात. चला तर मग काका, आम्हाला सांगा, आपण कुठून आलात, आपलं काय नियोजन आहे, कसं आपलं प्रस्थान असतं इथून आता उद्या वगैरे? मी वसंत कोळी, लाटवडे आणि भादोल्याच्या या सगळ्या प्रवासातून आम्ही पुण्यामध्ये आताच पोहोचलेलो आहे. देव आणि आळंदीचा प्रवास आमचा नेहमी होतो, परंतु यावेळी हे वर्षा झाला तो आणि देव पाण्यामध्ये गेले आणि धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शासनाच्या नियमानुसार आम्हाला जाता आलं नाही आणि पुण्यातले दिवस आमचे वाढले. नेहमीप्रमाणे आम्ही सावित्रीबाई फुले स्मारकावरती आलो आणि आल्यानंतर आम्हाला खात्री होती की गायकवाड फॅमिली आणि आस्था फाउंडेशन हे पूर्णपणे सज्ज असतं आमच्या सेवेसाठी. आणि त्यांनी जे आम्हाला कालपासून जी वेगवेगळ्या पद्धतीची सेवा दिली आणि अन्नदानासारखं श्रेष्ठ दान हे नेहमीप्रमाणे ते देत राहिले. वास्तविकता एवढं झाल्यानंतर आस्था फाउंडेशनच्या लोकांनी थकायला व्हायला पाहिजे होतं, पण परिपूर्णतेचा त्यांचा आनंद उलट द्विगुणित झाला आणि ते उल्हासपणे आज आस्था फाउंडेशनचा सर्व स्टाफ आत्ता वावरत आहे. तर ही कृपा विठुरायाची, ज्ञानेश्वर माऊलीची किंवा तुकाराम सद्गुरू तुकाराम महाराजांची समजूया की आम्ही बाहेरून आलेल्या लोकांची सेवा करण्यात पुणेकर कायमच अग्रेसर आणि आघाडीवर असतात. आणि हा अनुभव बऱ्याच काळापासून चालू आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळी सेवा देण्याचा प्रकार संपूर्ण पुणे शहरामध्ये चालू आहे आणि त्याची अनुभूती आम्हाला येते. आणि हीच आठवण घेऊन आम्ही पंढरपूर पूर्ण जरी झाले आणि आमच्या गावी गेलो तर या पुण्यनगरीला आणि या आस्था फाउंडेशन किंवा गायकवाड फॅमिली असेल यांना आम्ही विसरत नाही. आम्हाला ओढ लागलेली असते की पुढच्या वर्षी आम्ही नक्की वारीत येऊ आणि या सर्वाबरोबरच आमचा सहभाग राहील. धन्यवाद काका. आपल्यासोबत दुसरे काका आहेत. काका बोला बोला, पटकन बोला, पटकन. असं करू, तुमचा परिचय द्या आणि थोडक्यात सांगा कसं नसतं आपलं नियोजन आहे. हॅलो, बघा समोर बघा. 2002ला आमच्या काकांनी सोहळा चालविलेला आहे. बरं. ते आता 4 वर्ष झाली येत नाहीत. त्यांच्या आश्रयाखाली माणिकदादा, मी, त्यांचा पुतण्या असं मिळून येऊ 2000 म्हणजे आत्तापर्यंत 28 वर्ष झाला आम्ही हा सहभाग आहे आमचा. त्याच्या माघारी माणिकदादा म्हणजे आमचे गुरु, त्यांनी आम्हाला सहकार्य मागल्या अंगावर चालवले आणि त्याच्या मागल्या अंगाने मी म्हणजे आहे पुढं. मला काय जास्त रामकृष्णारी माणिक ज्ञानो पाटील. विशेष सांगायचं म्हणजे ते पुणे तिथे काय होणे या म्हणीप्रमाणे या पुणे नगरीत खरोखरच आमचं जे आगमन नाही तर आमचं जे विचारपूस काळजी जी घेतात आस्था फाउंडेशन. आता आम्ही जवळजवळ 20 वर्ष झाले इथं आहे, 20 वर्षापासून आहे. तर आमची काळजी नाही तर सकाळपासून अल्पहार नाश्ता वगैरे काय काळजी, दवाखाना काय असेल अडचणीला उभा राहताना आस्था फाउंडेशन यांनी जी आम्हाला मदत केली त्या मदतीचा आम्ही ऋणी आहे व आम्ही आभारी आहे. बरं बरं बरं, धन्यवाद काका. या काका पुढे या, थोडक्यात परिचय द्या आपला. बोला. मी दिलीप शामराव पाटील लाटवडे. बरं. 1997 सालपासून आम्ही 1997 पासून दिंडी चालू आहे.
अगोदर आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या शाळेत होतो. त्यानंतर अडचण आल्यामुळे आम्ही इथं सावित्रीबाई फुले यांच्यात अगदी आगमन झालो. त्यानंतर अगदी तिन्ही सेवा आमची चांगली केलेले कडे आहे आणि आम्ही आभारी आहोत त्यांचे. बरं बरं, खूप खूप धन्यवाद काका. या काका, तुमचा परिचय तर थोडक्यात सांगा. आनंदाबांदास पाटील बहादुले. बरं. मी आता जवळजवळ 40 वर्ष झाले दिंडीचं नियोजन करते. त्यामुळं पुण्यात आता आस्था फाउंडेशनचं आपलं थोडक्यात मी आभारच मानतो ही सेवा केल्याबद्दल. आणि मी आता बरेच दिवस झालं पण आहेत असल्यामुळं पुण्यनगरीमध्ये प्रत्येकाला म्हणजे वेळोवेळी कोणाच्या गरजेनुसार कोणाला कपडे म्हणा, अन्न धर्म भले आणि काय अन्य मार्गाने त्यांचं वाटप असतंय. त्याचा आम्ही वारकरी सांप्रदायिकमध्ये त्यांचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद काका, धन्यवाद. अजून काय बोलणार आहे का? ठीक आहे चालतं आहे. थांबा इथे बोलताय तुम्ही. इकडे इथे पुढे लवकर या का. तुमचा परिचय द्या व थोडक्यात सांगा काय आपलं नियोजन आहे, कसं आपलं या सेवा यांची सेवा मला आपल्याला सांगा. मी कोल्हापूर जिल्ह्यातला हातकणंगले तालुक्यातला बहादूर गावचा. आमच्या गावातले कमीत कमी 250-300 लोक येतात आणि येत असताना आम्ही आमचा घरचा विचार न करता एक माऊलीची कृपा, एक आशीर्वाद ह्या दृष्टिकोनात आम्ही येत असतो. आणि आम्हाला प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. जर आईवडील सोडला तर सर्व काही आम्हाला सुविधा पोचतात. आरोग्य केंद्र सेवा असू दे, पोलीस स्टेशन असू दे किंवा ग्रामपंचायत व्यवस्था असू दे, कुठल्याही व्यवस्थेला कुठल्याही आपल्या तळामध्ये कुठल्याही अडचण येऊ देत नाही. पाण्याची अडचण येऊ देत नाही, डासाची अडचण येऊ देत नाही. डासा प्रतिकार करायला ट्रेशर टाकलं जातं आहे, फ्रीमध्ये ट्रेशर टाकलं जातं आहे. स्वच्छ पाणी, स्वच्छ जागा, स्वच्छ निवारा हेच आमच्या माऊलीच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व आम्हाला देता. हेच आमच्या माऊलीचा कृपा करून आम्ही तुमच्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद खूप काका. तर या सर्व सांगली कोल्हापूरच्या वारकरी संप्रदायातील सर्व महान लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी पुण्यात येथे काय होणे व पुण्यामध्ये आम्हाला आल्यावर खूप घरच्यासारखं वाटतं व पुण्यातल्या लोकांची सेवा घेऊन आम्ही अत्यंत तृप्त होतो. अशी सेवा पुणेकरांकडून वर्षानुवर्ष घडत आलेली आहे व घडत राहील व घडत राहू अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केलेली आहे. मी सांगली कोल्हापूर किंवा इतर अजून वर्गातून आलेले लोक आहेत इतर जिल्ह्यातून, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी. कॅमेरामन निलेश संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.